तर दुसरीकडे अजित पवारांनी आर पाटलांच्या तासगावात जाऊन आबांबद्दलच एक खळबळजनक विधान केलंय। तासगावमधल्या सभेत अजित पवार आर पाटलांच्या आठवणी सांगत होते। त्यावेळी अजित पवार आबांबद्दल असं काही बोलले की सगळ्यांनाच धक्का बसला। आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायचे धंदे आहेत राव। अजित पवारांचा केसानं गळा कुणी कापला तर आर पाटलांनी, असं खुद्द अजित पवारच म्हणतायत। अजित पवारांनी हे धक्कादायक विधान केलं आबांच्या तासगावात, आणि तेही आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असताना। अजित पवार आर पाटलांच्या मैत्रीचे किस्से सांगत होते। माझ्या बरोबर बीट लावली होती 2004 ला, काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त येणार म्हणलं, चल स्कोडाची बेट, जर जागा जास्त आला तर तुला नवी कोरी स्कोड आम्ही देणार। सुपर, बरोबर आहे। आणि आल्यावर त्याने मला सांगितलं आपण शब्दाचे पक्के, लगेच सुपर स्कोडाच्या चाव्या नवी कोरी गाडी त्याच्या घरी पाठवली। नवी कोरी गाडी, उपकार केले नाही, पैज लावलेली होती, त्याने जिंकली। ह्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस आधार दिला। आर पाटलांबद्दल बोलता बोलता अजित पवारांना अचानक सिंचन घोटाळा आठवला। काढायचं काही गरज नव्हती, पण नंतर माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। म्हणले याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया, आणि सारखं 70,000 म्हणायचं। अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते। माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा, आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला। म्हणलं आता ज्याला म्हणून 42,000 कोटी आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले, 70,000 नाही म्हणले। आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बरं का, असल बरं का झालं। माझी वाटच लागली, आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली, आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते। ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली। केसांनी गाळा कापायचे धंदे आहेत राव। आणि मला हेही माहीत नव्हतं। नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट। त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही। निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार, आणि देवेंद्रनी सही केली, आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती। मला इतकं वाईट वाटलं। ठीक आहे म्हणलं, आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं। अजित पवारांनी इतक्या वर्षांनी आर आबांबद्दल केसानं गळा कापल्याचं विधान केल्यानं धक्का बसल्याची प्रतिक्रिया आबांचा मुलगा आणि पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांनी दिली आहे। खरं तर आबा गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीची स्टेटमेंट देणं हे याचं निश्चितपणाने मनापासून दुःख होतंय की आबा गेल्यानंतर कदाचित आबा असते तर आबाने याच्यावरती उत्तर दिलं असतं, पण आज आबांच्या पश्चात अशा पद्धतीचा आरोप जर आबांवरती होत असेल तर त्याचं आम्हाला कार्यकर्ते म्हणून आणि कुटुंब म्हणून दुःख होतंय। आबा सर्वसामान्य घरातून त्या उंचीवरती पोचले होते, आणि आबांनी काम करत असताना स्वच्छपणे पारदर्शकपणाने त्यांचं खातं, त्यांना जी जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी दिलेली आहे ती जबाबदारी सांभाळण्याचा मानस हा नेहमी आबांचा असायचा, आणि आबांचं कार्य संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या आरोपांमध्ये काही तथ्य असेल असं मला वाटत नाही। किंबहुना आबा जाऊन साधारण 9-9.5 वर्ष झाल्यानंतर अशा पद्धतीचा आरोप करणं किती योग्य याची कल्पना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आहे। सिंचन घोटाळ्यात काय झालं होतं ते पाहायला थोडं मागे जावं लागेल। 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला। सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, मात्र सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्याच इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये होतं। या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते। सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात अनियमितता आढळल्याचा ठपका कॅगनंही ठेवला होता।
तसंच या प्रकरणात विविध याचिकाही कोर्टात दाखल झाल्या. सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांवर गुन्हाही दाखल झाला. मात्र त्यानंतर कुठल्याच सरकारने अजित पवारांबाबत ठोस भूमिका घेतली नाही. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या त्या पहाटेच्या शपथविधीनंतर काही तासातच अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याची ही बातमी आली. मात्र अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 2009 ते 2014 या काळात सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी विधिमंडळात हा प्रश्न लावून धरला होता. अखेर तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारला या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले होते. विरोधकांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. त्यावेळचे गृहमंत्री आर पाटील यांनी 20 सप्टेंबर 2014ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असं पृथ्वीराज चव्हाणांनीही याआधी स्पष्ट केलं होतं. विदर्भ सिंचन महामंडळाच्या घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी असा खालून एक अहवाल आला आणि तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला गेला. त्यामुळं मग अँटी करप्शनची इन्क्वायरी करण्याचे आदेश द्या असं त्यामध्ये लिहिलं होतं. मला नंतर कळलं की गृहमंत्र्यांनी आपल्या स्तरावर ती मान्यता दिली, ज्याचा उल्लेख आज तासगावला अजित पवारांनी केलेला आहे. ती फाईल माझ्याकडे आली नाही. त्या फाईलवर माझी कुठलीही सही नाही. त्यामुळं मी सिंचनच्या प्रकरणामध्ये 70,000 कोटी सिंचनमध्ये मी चौकशी लावली नव्हती. नाहक माझा बळी घेतला. 2014ला अजित पवारांनी माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली. पृथ्वीराज चव्हाण सरकारनं या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले तेव्हा आर पाटील यांची गृहमंत्री म्हणून सही असणं स्वाभाविक होतं. मात्र आता इतक्या वर्षांनी दादांना आबांच्या तासगावात बोलताना हे आठवावं हा योगायोग नक्कीच नाही. या विधानातून अजित पवारांना तासगावात रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील या लढतीत नेमका काय संदेश द्यायचा आहे? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.